नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इल्युमिनेशनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जे लाईट असतात त्या लाईटपासून जो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा जो प्रकाश मिळतो त्याबद्दल माहिती पाहत आहोत. आणि या लेक्चरमध्ये आपल्याला साधारणपणे फ्लोरोसेंट ट्यूबलाईट याबद्दल माहिती पाहिजे आहे. तर लाईट जर म्हटलं, या लाईटचं बेसिक काय आहे, लाईट बेसिक तर या लाईट म्हणजे काय असतं. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. प्रकाश म्हणजेच काय आहे, ऊर्जेचा हा एक प्रकार आहे. जसं ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत, औष्णिक ऊर्जा असेल, त्यानंतर साऊंड एनर्जी असते, त्याचप्रमाणे प्रकाश हा सुद्धा एक प्रकारचे काय आहे, ऊर्जा आहे. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट कॅन बी रिलीज्ड बाय ॲन ॲटम. आणि ही जी प्रकाश ऊर्जा जी असते ही आपल्याला कशापासून मिळते, अणूपासून मिळते. ॲटम, अणू. मग त्या प्रत्येक प्रकाश देणाऱ्या साधनामध्ये जे इलेक्ट्रोड वगैरे वापरलेले असतात, आता साधा लॅम्प जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये कशाचा टंगस्टन फिलामेंट त्यामध्ये वापरलेला असतो. मग त्या टंगस्टन फिलामेंटमध्ये जे अणूची रचना असणार आहे त्या अणूच्या रचनेमुळं आपल्याला त्या ठिकाणी त्या फिलामेंटमध्ये उष्णता वाढते आणि उष्णता वाढल्यानंतर उष्णता ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होते, प्रकाश ऊर्जेमध्ये होते. म्हणजे हे सर्व प्रक्रिया होण्यासाठी त्यामधील अणू जे असतात त्या अणूंचा आपल्याला विचार करावा लागतो. इट इज मेड अप ऑफ many small particles like packets. They have energy and momentum but no mass. यांना काय नसतं, वस्तुमान नसतं. These particles called light photons. तर हे फोटॉन जे असतात त्या फोटॉन्समुळं आपल्याला काय होतं, प्रकाशाची निर्मिती करता येतं. आर द मोस्ट बेसिक युनिट ऑफ लाईट. आणि ह्या लाईटचं बेसिक युनिट जे आहे ते काय आहे, फोटॉन्स आहे. तर यामध्ये आपल्याला फ्लोरोसेंट लॅम्प और ट्यूबलाईट याबद्दल माहिती पाहिजे आहे. आणि हे फ्लोरोसेंट लॅम्प आपण जर पाहिलं तर याची लांबी जी असते ती किती असते, साधारणपणे 4 फूट लांबी असते. आणि आता इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीमध्ये अतिशय वेगाने सुधारणा झाल्यामुळं या ठिकाणी ही फ्लोरोसेंट ट्यूब ही LED सुद्धा काय झालेली आहे, उपलब्ध झालेली आहे. तर यामध्ये फ्लोरोसेंट लॅम्प. इन दिस आर्टिकल वी विल फाइंड आउट हाऊ फ्लोरोसेंट लॅम्प इमिट्स सच अ ब्राइट ग्लो विदाउट गेटिंग स्क्लेडिंग हॉट like an ordinary light bulb. We will also find out why fluorescent lamps are more efficient than incandescent light and see how this technology is used in other sorts of lamp. तर या लॅम्पमध्ये एक विशिष्ट प्रकारची काय वापरलेली असते, टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. फ्लोरोसेंट ट्यूबची नळी जी असते त्या नळीच्या दोन्ही बाजूला ॲल्युमिनियम कॅप वापरून त्यामध्ये 2 इलेक्ट्रोड काय केलेले असतात, फिटिंग केलेले असतात. आणि या इलेक्ट्रोडला ज्यावेळेस चोकमार्फत उष्णता मिळते, चोकमार्फत सप्लाय मिळतो, त्यावेळेस त्यामध्ये उष्णता निर्माण होऊन त्या उष्णता ऊर्जेचं रूपांतर कुठल्या ऊर्जेमध्ये होतं, प्रकाश ऊर्जेमध्ये होतं. तर ट्यूब रॉड जो असतो, डाऊन द ट्यूब्स, त्या ट्यूब रॉडची या ठिकाणी काय केलेली आहे, आकृती दाखवलेली आहे. द सेंट्रल एलिमेंट इन अ फ्लोरोसेंट लॅम्प इज अ सील्ड ग्लास ट्यूब. तर हे दोन्ही इलेक्ट्रोड जे असतात ते ग्लास ट्यूबच्या दोन्ही बाजूला काय केलेले असतात, फिटिंग केलेले असतात. द ट्यूब कंटेन्स अ स्मॉल बीट ऑफ मर्क्युरी अँड अँड इनर्ट गॅस. तर त्या ट्यूबमध्ये काय केलेलं असतं, मर्क्युरी आणि फ्लोरोसेंट पावडरचं इनर साईडनी त्याला कोटिंग केलेलं असतं. आणि त्यामध्ये पुन्हा काही प्रमाणामध्ये आर्गॉन आणि मर्क्युरी हे दोन्हीचं मिश्रण करून त्या ठिकाणी गॅसचा वापर केलेला असतो. केप्ट अंडर व्हेरी लो प्रेशर.
अतिशय त्याचं प्रेशर जे असतं ते कसं असतं, अतिशय कमी असतं. द ट्यूब ऑल्सो कंटेन्स अ फॉस्फर पावडर, म्हणजे त्या ट्यूबच्या इनर बाजूला फॉस्फर पावडरचं काय केलेलं असतं, कोटिंग केलेलं असतं, कोटेड अलॉंग द इनसाइड ऑफ द ग्लास. द ट्यूब हॅज 2 इलेक्ट्रोड्स. या ट्यूबमध्ये किती इलेक्ट्रोड असतात, 2 इलेक्ट्रोड असतात. 1 ॲट ईच एंड, दोन्ही टोकाला 2 इलेक्ट्रोड काय केलेले असतात, फिटिंग केलेले असतात. विच आर वायर्ड टू ॲन इलेक्ट्रिकल सर्किट. द इलेक्ट्रिकल सर्किट विच विल एक्झामाइन later in hooked up to an alternating current AC supply. आणि त्यामध्ये वायरिंग करण्यासाठी हुकअप वायरचा वापर करून चोक, स्टार्टर यांचं कनेक्शन त्या ठिकाणी ट्यूबलाईटसाठी केलेलं असतं. तर हेच ट्यूबलाईटची पुढच्या स्लाईडमध्ये पुन्हा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. टू सेंड अ करंट थ्रू गॅस इन अ ट्यूब, ट्यूबमध्ये करंट पाठवल्यानंतर देन अ फ्लोरोसंट लाईट नीड्स टू हॅव 2 थिंग्स. या फ्लोरोसंट लाईटसाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते, फ्री इलेक्ट्रॉन्स अँड आयन्स. तर हे फ्री इलेक्ट्रॉन्स आणि आयनची त्यामध्ये आवश्यकता असते. सेकंड, अ डिफरंट इन चार्ज बिटवीन द 2 एंड्स ऑफ ट्यूब. त्या ट्यूबमध्ये जे दोन्ही साईडला जे इलेक्ट्रोड बसवलेले असतात त्या इलेक्ट्रोडला मिळणारं व्होल्टेज हे कसं पाहिजे असतं, वेगवेगळं व्होल्टेज त्या ठिकाणी पाहिजे असतं. आणि हे वेगवेगळं व्होल्टेज निर्माण करण्यासाठीच त्यामध्ये काय वापरलेला असतो, चोकचा वापर केलेला असतो. जनरली देअर आर फ्यू आयन्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ गॅस बिकॉज ऑल ऑफ द ॲटम्स नॅचरली मेंटेन इन न्यूट्रल चार्ज. Consequently, it is difficult to conduct an electrical current through most gases. When you turn on fluorescent lamp, the first thing it needs to do is introduce many new free electrons from both electrodes. तर याच्यामध्ये इलेक्ट्रोडला उष्णता मिळाल्यानंतर, इलेक्ट्रोडला सप्लाय मिळाल्यानंतर त्यामध्ये उष्णता निर्माण होते आणि या उष्णतेमुळे त्यामध्ये असणारा मर्क्युरी आणि आर्गॉन यांचं व्हेपरायझेशन होतं आणि त्यामुळं आतील फ्री इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रोडकडून काय होतात, दुसऱ्या इलेक्ट्रोडकडे वाहतात आणि नंतर हे या फ्लोरोसेंट पावडरवरती अल्ट्राव्हायोलेट रेजच्या स्वरूपामध्ये आढळतात आणि त्यापासून, त्या फ्लोरोसेंट पावडरपासून आपल्याला काय होतो, प्रकाश मिळू लागतो. तर पुढच्या स्लाईडमध्ये या ट्यूबलाईटचं कनेक्शन कशा पद्धतीने केलेले असतात ते दाखवलेलं आहे. द क्लासिक फ्लोरोसेंट लॅम्प डिझाईन विच हॅज फॉलोन मोस्टली बाय द वेसाइड यूज्ड अ स्पेशल स्टार्टर switch mechanism to light up the tube. You can see how this system works in the diagram below. तर या डायग्रामवरून आपल्या लक्षात येईल का या सिस्टमचं कार्य कशा पद्धतीने चालतं. When the lamp first turns on the path of least resistance is through the bypass circuit. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस ट्यूबचं स्विच ऑन केलं जातं तेव्हा ट्यूबला काय होतो, ऑन केल्या केल्या लगेचच सप्लाय मिळतो. परंतु तो जो सप्लाय असतो तो कशामधून वाहतो, स्टार्टरमधून वाहतो आणि स्टार्टरचे फिलामेंटला सप्लाय मिळाल्यानंतर ते काय होतात, लगेचच गरम होतात आणि गरम झाल्यानंतर त्या पुन्हा ते सर्किट जोडण्याचं आणि सर्किट तोडण्याचं काम या स्टार्टरमार्फत केलं जातं. अँड अक्रॉस द स्टार्टर स्विच, म्हणजे त्या ठिकाणी स्टार्टर जे असतं ते एक प्रकारचं स्विच म्हणून कार्य करतं. इन दिस सर्किट द करंट पासेस थ्रू द इलेक्ट्रोड्स ऑन बोथ एंड्स ऑफ द ट्यूब. दीज इलेक्ट्रोड्स आर सिम्पल फिलामेंट्स like you would find in an incandescent light bulb. When the current runs through the bypass circuit, electrically heats up the filament. These boils of electrodes from the metal surface, sending them into the gas tube
आयोनाइज्ड द गॅस आणि त्या गॅसचं आयोनायझेशन होऊन त्या लॅम्पपासून आपल्याला काय मिळू लागतो, प्रकाश मिळू लागतो. त्यानंतर स्टार्टरचं फंक्शन कशा पद्धतीने, हाऊ द स्टार्टर स्विच वर्क्स, या स्टार्टरचं कार्य कसं चालतं हे या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. 3 पोझिशन दाखवलेले आहेत, 1, 2, 3. फर्स्ट पोझिशनला इनिशियल करंट कॉजेस इलेक्ट्रिकल आर्क बिटवीन इलेक्ट्रोड्स विच आयोनायझेस गॅसेस. सेकंड पोझिशनला हीट फ्रॉम द लाईट बेंड्स बायमेटॅलिक स्ट्रीप क्लोजिंग द स्विच विच टर्न्स ऑफ द स्टार्टर लाईट. आणि ज्यावेळेस त्यामध्ये उष्णता निर्माण होते तेव्हा ते दोन्ही फिलामेंट पुन्हा काय होतात, एकमेकाला टच होतात. आणि तिसऱ्या पोझिशनमध्ये द बायमेटॅलिक स्ट्रीप कूल्स अँड रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन. करंट फ्लोज थ्रू द आयोनाइज्ड गॅस इट्स द ट्यूब. आणि अशा पद्धतीने या स्टार्टरचं काय होतं, कार्य चालतं. पुढचे स्लाईडमध्ये आपल्याला या स्टार्टरचं बाहेरून हे स्टार्टर कशा पद्धतीने दिसतं आणि स्टार्टरमध्ये नेमकं आतमध्ये काय असतं, तर एक छोटा काचेचा बल्ब त्या ठिकाणी आहे. यामध्ये 2 फिलामेंट असतात आणि हे जे फिलामेंट जे असतात किंवा 2 पट्ट्या जे असतात त्याच्या पुन्हा बाहेरून काय केलेलं आहे, एक रेजिस्टन्स त्या ठिकाणी जोडलेला आहे आणि आतमध्ये पुन्हा एक छोटं कॅपॅसिटर त्या ठिकाणी जोडलेलं असतं. इनसाइड द केसिंग ऑफ कन्व्हेन्शनल फ्लोरोसेंट स्टार्टर देर इज अ स्मॉल गॅस डिस्चार्ज लॅम्प प्रमाणे याचं कार्य चालतं. आणि नंतर आपल्याला ट्यूबलाईटसाठी जो चोक वापरलेला असतो त्या चोकची माहिती पाहिजे. बलस्ट बॅलन्स इन अ गॅस डिस्चार्ज सच ॲज फ्लोरोसेंट लॅम्प करंट कॉजेस रेजिस्टन्स to decrease. This is because as more electrons and ions flow through a particular area, they bump into more atoms which free up electrons, creating more charged particles. In this way, current will climb on its own in gas discharge as long as there is adequate voltage. And household AC current has a lot of voltage. If the current in a fluorescent light isn't controlled, it can blow out the various electrical components. तर ट्यूबलाईट जी असते त्या ट्यूबलाईटसाठी चोक का वापरलेला असतो, ती ट्यूब सुरू होण्यासाठी सुरुवातीला उच्च व्होल्टेजची आवश्यकता असते. ते उच्च व्होल्टेज किंवा उच्च करंट पुरवण्याचं काम या चोकमार्फत केलं जातं आणि ट्यूब एकदा कार्यान्वित झाल्यानंतर त्या करंटवरती बंधन ठेवण्याचं काम सुद्धा कोण करत असतं, हा चोक करतो. आणि चोकचं जे कार्य जे असतं ते सेल्फ इंडक्शन ज्याला म्हटलं जातं. इंडक्शनच्या 2 प्रकार आहेत. म्युच्युअल इंडक्शनच्या याच्यावरती ट्रान्सफॉर्मरचं कार्य चालतं आणि सेल्फ इंडक्शन जे असतं ते चोकचं कार्य जे असतं ते सेल्फ इंडक्शनच्या याच्यावरती चालतं. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कॉईलमधून AC प्रवाह व्हावा लागतो तेव्हा त्या कॉईलमध्ये इंडक्शन निर्माण होतं आणि ते काय करतं, त्यामधून जो प्रवाह वाहणार आहे त्या प्रवाहाला विरोध करतं लेन्स लॉनुसार. आणि त्यामुळं ट्यूबलाईट सुरू झाल्यानंतर त्या ट्यूबलाईटला कमी व्होल्टेज पुरवण्याचं काम कोण करत असतं, हे चोक करत असतो. आणि त्यामुळं त्या ठिकाणी या प्रवाहावरती बंधन ठेवण्याचं काम कोण करत असतं, हा चोक करत असतो. तर पुढच्या याच्यामध्ये या चोक साधारणपणे आपल्याला बाहेरून कशा पद्धतीने दिसतो ते या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. अ बलास्ट कॅन ओनली स्लो डाऊन चेंजेस इन करंट. म्हणजे हा चोक कशामध्ये चेंजेस करतो, करंटमध्ये चेंजेस करतो. इट कांट स्टॉप देम बट द अल्टरनेटिंग करंट पॉवरिंग ऑफ अ फ्लोरोसेंट लाईट इज कॉन्स्टंटली रिव्हर्सिंग इटसेल्फ. सो द बलास्ट ओनली हॅज टू inhibit increasing current in a particular direction of a short amount of time. आपल्याला माहिती आहे
ए सी सप्लाय जो असतो, ए सी सप्लायची किंमत आणि दिशा एका सेकंदामध्ये 50 वेळा बदलते आणि त्यामुळं या चोकमुळं कॉन्स्टंट करंटवरती बंधन ठेवण्यासाठी या चोकचा काय केला जातो, वापर केला जातो. त्यानंतर पुढची जी स्लाईड आहे त्या स्लाईडमध्ये हा ट्यूब रॉड ट्यूबच्या साईड होल्डरमध्ये कशा पद्धतीने बसवला जातो ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. रॅपिड स्टार्ट अँड स्टार्टर स्विच फ्लोरोसंट बल्ब्स हॅव 2 pins दॅट स्लाइड अगेनेस्ट 2 कॉन्टॅक्ट पॉईंट्स इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. कशा पद्धतीने सर्किटला जोडण्यासाठी हे पिन होल्डरमध्ये बसवली जाते. ट्यूबलाईटसाठी 2 पिन होल्डरचा काय केलेला असतो, वापर केलेला असतो आणि प्रेस करून आणि फिरून या होल्डरमध्ये आपल्याला काय करता येते, ट्यूबलाईट बसवता येते. त्यानंतर या ट्यूबचं कनेक्शन, पुढची जी स्लाईड आहे त्यामध्ये पूर्ण ट्यूबचं कनेक्शन कशा पद्धतीने केलं जातं. यामध्ये आपल्याला चोक दिसतोय, स्टार्टर आणि स्टार्टरचं होल्डर दिसतंय आणि ट्यूबलाईट दिसते. तर याचं कनेक्शन कशा पद्धतीने केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला या डायग्रॅममध्ये दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्यूबलाईटबद्दल माहिती पाहिलेली आहे. ट्यूबलाईट तुम्हाला सांगितलं LED ट्यूबलाईट असते. त्याचबरोबर 2 फूट लांबीची ट्यूबलाईट असते 20 वॅटची, 4 फूट लांबीची 40 किंवा 36 वॅटची ट्यूबलाईट असते आणि अतिशय वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ट्यूबलाईट आपल्याला मार्केटमध्ये काय आहेत, उपलब्ध आहेत. आणि याचा सर्किट डायग्राम जो आहे ट्यूबलाईटचा तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्यूबलाईटची माहिती पाहिलेली आहे. ट्यूबलाईट आपण जर पाहिलं, ट्यूबलाईटमध्ये जर वेगवेगळ्या गॅसेसचा जर आपण वापर केला तर या ट्यूबलाईटपासून आपल्याला वेगवेगळ्या कलरचा प्रकाशसुद्धा या ट्यूबलाईटपासून मिळत असतो. आणि ह्या ट्यूबलाईटचा वापर घरगुती याच्यामध्ये करतात. सिंगल ट्यूबलाईट, मग ते LED ट्यूबलाईट असेल किंवा साधी ट्यूबलाईट असेल, घरगुतीमध्ये वापर केला जातो. इंडस्ट्रीमध्ये डबल ट्यूब फिटिंगचा वापर केलेला असतो. वेगवेगळ्या रिफ्लेक्टर वापरलेल्या ट्यूब फिटिंग इंडस्ट्रीमध्ये काय केल्या जातात, वापरल्या जातात आणि त्यांचं कनेक्शन वगैरे जे असतात, जसं साध्या ट्यूबलाईटचं असतं त्याचप्रमाणे कनेक्शन या डबल ट्यूबलाईटचं सुद्धा फक्त न्यूट्रल काय केलेले असते त्या ठिकाणी कॉमन वापरलेले असते. चोक 2 असणार आहे, स्टार्टर 2 असणार आहे आणि LEDमध्ये सुद्धा आपल्याला डबल ट्यूब फिटिंग वगैरे मार्केटला काय आहे, उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने आपण फ्लोरोसेंट ट्यूबलाईटबद्दल माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.